सावली केअर सेंटरच्या वतीनं दरवर्षी समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सावली पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येतो। यावर्षीचा सावली पुरस्कार ब्रेल मॅन ऑफ द इंडिया अशी ओळख असणारे आणि रिलायन्स दृष्टी या हिंदी ब्रेल पाक्षिकाचे संपादक स्वागत थोरात यांना देण्यात आला। 50,000 रुपये रोख, तुकाराम गाथा, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि कोल्हापुरी गुळाची ढेप देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं। स्नेहालय संस्थेचे गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्नेहालय संस्थेच्या वीणा गोखले होत्या। यानंतर माहेश्वरी गोखले आणि लेखिका सोनाली नवांगुळ यांनी स्वागत थोरात यांची प्रकट मुलाखत घेतली। यामध्ये त्यांनी आपला संपूर्ण जीवन प्रवास उलगडला। दृष्टीहीन माणसाचं आयुष्य कसं असू शकतं हे अनुभवण्यासाठी स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून घेऊन त्यांनी सर्व गोष्टी समजावून घेण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी सांगितलं। त्यांनी शेकडो मराठी पुस्तकांचं ब्रेल लिपीमध्ये रूपांतर केलंय। 88 अंध कलाकारांना घेऊन केलेल्या स्वातंत्र्याची यशोगाथा या नाटकाची नोंद गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे। वाईल्ड लाईफ फोटोग्राफर म्हणून भारतातील 52 जंगलात आणि 350 अभयारण्यात पक्षी प्राणी यांची जीवनशैली अभ्यासली आहे। या सगळ्यातून एक समृद्ध आयुष्य जगता आलं, अनुभवता आलं अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या। यासह स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं स्वतः जाणून घेण्याचा प्रयत्न करा असं आवाहन त्यांनी केलं। डॉक्टर किशोर देशपांडे यांनी दृष्टीहीनांसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार देताना सावली संस्थेचा बहुमान वाढला असल्याचं सांगत सेंटरच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली। यावेळी सावलीचे विश्वस्त जयंत बनसोडे, राजन देशपांडे यांच्यासह नागेश कुलकर्णी, मंदाकिनी साखरे, रवींद्र मेस्त्री, सरोज फडके, सुरेश खांडेकर, मार्गेश पाटील, मनीष देसाई, विनय गोखले, योगगुरू कृष्णदेवगिरी, अरविंद कुलकर्णी, कमलाकर बुरांडे, संतोष पंडित, अविनाश पेंडुरकर, सुभाष साबडे, अशोक पोतनीस, पद्माकर कापसे, प्रवीण लिंबड, रंजना कात्रे, विद्यासागर अध्यापक, शशिकांत शेटे, शशिकांत जोशी आदी मान्यवर उपस्थित होते।